Hello friends, welcome to Sri Academy of Science, Karad. In this video, we will discuss about the hydrophily. या व्हिडिओमध्ये आपण अबायोटिक एजन्सीज किंवा अबायोटिक पॉलिनेटिंग एजन्सीज मधला दुसरा जो किंवा दुसरी जी एजन्सी आहे हायड्रोफिली हे पाहणार आहोत. बघा, हायड्रो मीन्स वॉटर, फिलस मीन्स लव्हिंग, म्हणजे ज्या वनस्पतींमध्ये पाण्याच्या मदतीनं पॉलिनेशन होतं त्याला म्हणायचं हायड्रोफिली. ओके, सो हायड्रोफिली, हायड्रो मीन्स वॉटर अँड फिलस मीन्स लव्हिंग. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हायड्रोफिली? हायड्रोफिलीची डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल बघा. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, म्हणजे पोलन ग्रेन्स अँथर पासून स्टिग्मा पर्यंत जातात थ्रू कोणाच्या मदतीनं? एजन्सी ऑफ वॉटर, पाण्याच्या मदतीनं. ओके, सो द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा थ्रू द एजन्सी ऑफ वॉटर इज कॉल्ड हायड्रोफिली. त्याला काय म्हणायचं आहे? हायड्रोफिली असं म्हणायचं आहे. अँड फ्लावर्स आर कॉल्ड हायड्रोफिलस फ्लावर्स. आणि त्या ज्या फुलांमध्ये वॉटरच्या मदतीने पॉलिनेशन होणार आहे त्याला म्हणायचं हायड्रोफिलस फ्लावर्स. ओके, म्हणजे ज्या प्लांट मध्ये पॉलिनेशन वॉटरच्या मदतीने होतं त्या पॉलिनेशनला म्हणायचं हायड्रोफिली, आणि ज्या फुलांमध्ये पॉलिनेशन पाण्याच्या मदतीने होणार आहे किंवा वॉटरच्या मदतीने होणार आहे त्याला म्हणायचं हायड्रोफिलस फ्लावर्स. सो वन्स अगेन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हायड्रोफिली? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा थ्रू एजन्सी ऑफ वॉटर इज कॉल्ड हायड्रोफिली. And flowers are called hydrophilous flower. दोन एक्झाम्पल्स आहेत, हायड्रिला and व्हॅलिस्नारिया. हे जे एक्झाम्पल्स आहेत म्हणजे हायड्रिला प्लांट मध्ये आणि व्हॅलिस्नारिया प्लांट मध्ये वॉटरच्या मदतीने पॉलिनेशन होणार आहे. नीट साठी हे जे एक्झाम्पल्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. ओके, नेक्स्ट, आता हायड्रोफिली मध्ये किंवा हायड्रोफिली हा जो पॉलिनेशनचा जो टाइप आहे, मग ज्या ज्या वनस्पतींमध्ये वॉटरच्या मदतीने पॉलिनेशन होणार आहे त्या वनस्पतींमध्ये कोणते फ्लोरल अडॅप्टेशन झालेले असतील ते आता पाहणार आहोत. मग बघा, फ्लोरल अडॅप्टेशन्स, ह्या फ्लोरल अडॅप्टेशनच्या मदतीनं त्या वनस्पतींमध्ये वॉटरच्या मदतीने पॉलिनेशन होणार आहे. फर्स्ट फ्लोरल अडॅप्टेशन फॉर हायड्रोफिली इज फ्लावर्स आर स्मॉल. जेवढी सगळी फुलं असणार आहेत ती छोटी असणार आहेत. इनकॉन्स्पिशियस, म्हणजे आपण काल ॲनिमोफिली मध्ये सुद्धा बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा फ्लावर स्मॉल आहेत, इनकॉन्स्पिशियस आहेत. विदाउट फ्रॅग्रन्स, ब्राईट कलर्स अँड नेक्टरीज. का? कारण इथं बायोटिक एजंट्स नाही ना, कुठल्याही प्रकारचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नाही. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नसल्यामुळे देखावा तयार करायची गरज नाही त्या फ्लावर मध्ये. ओके, नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, विंड आणि वॉटर आहे, त्यामुळे पहिलं जे फ्लोरल अडॅप्टेशन्स आहे ते दोन्ही मध्ये सेम आहे. ओके, युनिक कुठला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, फ्लावर्स आर स्मॉल, म्हणजे ज्या वनस्पतींमध्ये पाण्याच्या मदतीनं पॉलिनेशन होणार आहे त्या वनस्पतींमध्ये फुलं ही छोटी असतात. ओके, इनकॉन्स्पिशियस, अस्पष्ट असतात, लांबून ती दिसत नाहीत. विदाउट फ्रॅग्रन्स, त्यांच्यामध्ये स्वीट स्मेल नसणार आहे, सेंट नसणार आहे. ब्राईट कलर, त्यांच्यामध्ये चांगला कलर नसणार आहे. अँड नेक्टरीज, म्हणजे मधासारखा गोड पदार्थ त्यांच्यामध्ये नसणार आहे. सो फ्लावर्स आर स्मॉल, इनकॉन्स्पिशियस, विदाउट फ्रॅग्रन्स, ब्राईट कलर्स अँड नेक्टरीज. पहिला पॉइंट ॲनिमोफिली आणि हायड्रोफिली मध्ये कॉमन आहे. सेकंड, फ्लावर्स आर युनिसेक्शुअल अँड इन क्लस्टर्स, म्हणजे ज्या प्लांट मध्ये वॉटरच्या मदतीने पॉलिनेशन होणार आहे त्या प्लांट वरती फ्लावर्स कसे असतात? युनिसेक्शुअल्स असतात. आणि फ्लावर स्मॉल असल्यामुळे ते क्लस्टर्स मध्ये असतात, ग्रुप मध्ये असतात. ओके, सो सेकंड पॉइंट इज फ्लावर्स आर युनिसेक्शुअल अँड इन क्लस्टर्स. थर्ड, पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस्ड इन लार्ज नंबर्स. आता तुम्हाला माहित आहे अबायोटिक एजंट्स आहे, पॉलिनेशनचे चान्सेस कमी आहेत, त्यामुळे प्लांट काय करतं? जास्त प्रमाणात पोलन ग्रेन तयार करणार आहे. ओके, सो द पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस्ड इन लार्ज नंबर.
जास्त प्रमाणात पोलन ग्रेन्स तयार केले जातात. लाईट इन वेट, त्यांचं जे वजन असतं ते हलकं असतं. लाईट इन वेट, पोलन ग्रेन वजनाने हलके असतात अँड कवर्ड विथ वॅक्स. आता हे युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. काय युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे? पॉलिनेशन कोणाच्या मदतीने होणार आहे? वॉटरच्या मदतीने होणार आहे. बरोबर आहे. जर पोलन ग्रेनच्या वरती वॅक्सी कोटिंग जर नसतं, तर समजा पोलन ग्रेन पाण्यामध्ये 2-3 दिवस राहिला तर तो कुजणार आहे ना. बरोबर आहे का? नॅचरली काय होणार आहे? त्याचं डिकम्पोजिशन होणार आहे, कुजून जाईल. तो कुजू नये याच्यासाठी त्याच्यावरती वॅक्सी कोटिंग असणार आहे. हे युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे कशामधलं? हायड्रोफिलीचं. सो पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस्ड इन लार्ज नंबर्स, लाइट इन वेट अँड कवर्ड विथ वॅक्स. पुढचं युनिक कॅरेक्टरिस्टिक्स हायड्रोफिलीचं बघा. पोलन ग्रेन्स आर विथ इंटाइन ओनली, फक्त इंटाइन असणार आहे. एक्झाइन इज ऍब्सेंट. ओके, सो पोलन ग्रेन्स आर विथ इंटाइन ओनली, दॅट इज एक्झाइन इज ऍब्सेंट. राईट. पोलन ग्रेन मध्ये फक्त इंटाइन असणार आहे, एक्झाइन ही ऍब्सेंट असणार आहे. पुढचं स्टिग्मा इज स्टिकी अँड लाईट. स्टिग्मा हा स्टिकी असणार आहे आणि लाईट इन वेट असं म्हटलं तरी चालेल. लाईट इन वेट, वजनानं कसं असणार आहे? हलका असणार आहे, जेणेकरून तो पाण्यावरती तरंगून राहणार आहे. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, स्टाईल इज लॉन्ग अँड ओव्हरी इज सराउंडेड बाय पेरियांथ लीव्स. जी स्टाईल असणार आहे ती लॉंग असणार आहे. स्टाईल ही खूप मोठी असणार आहे, लांब असणार आहे. आणि जी ओव्हरी आहे ती पेरियांतनं झाकलेली असणार आहे. पेरियांत म्हणजे काय? व्हेनेवर द कॅलेक्स अँड करोला आर नॉट डिस्टिंक्ट, ज्या वेळेला कॅलेक्स आणि करोला आपल्याला ओळखत नाहीत त्या पार्टला पेरियांत असं म्हणायचं आहे. मग हायड्रोफिलीमध्ये ओव्हरी ही पेरियांतनं झाकलेली असणार आहे आणि स्टिग्माची लेंथ ही लांब असणार आहे. ओके, नेक्स्ट, other floral part of flowers are unwettable, that is coated with mucilage. फुलाचे जे बाकीचे अवयव आहेत, other floral orals आहेत, ते काय असणार आहेत? अनवेटेबल आहेत, म्हणजे न भिजणारे. किती? आता पाण्यातच वनस्पती असणार आहे ना, प्लांट वॉटर मध्ये आहे, बरोबर आहे, तरी ते भिजत नाहीत. का भिजत नाहीत? तर त्याच्यावरती म्युसिलेजचं कोटिंग असणार आहे. म्युसिलेज वॅक्सी कोटिंग असणार आहे, त्यामुळे ते अनवेटेबल असणार आहे. ओके, म्हणजे जेणेकरून फ्लावर हे काय असणार आहे? कुजणार नाही. सो काय म्हटलंय? अदर फ्लोरल पार्ट्स ऑफ फ्लावर्स आर अनवेटेबल, दॅट इज कोटेड विथ म्युसिलेज. ओके, नेक्स्ट, हायड्रोफिली आर ऑफ 2 टाइप्स. हायड्रोफिली हे जे पॉलिनेशन आहे त्याचे 2 प्रकार पडतात. हायपोहायड्रोफिली, हायपो मीन्स बिलो, हायड्रो मीन्स वॉटर, फिली मीन्स नवीन. म्हणजे पॉलिनेशन वॉटरच्या मदतीने होतं. पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय वॉटर बट बिलो द सरफेस ऑफ वॉटर इज कॉल्ड हायड्रोफिली. डेफिनेशन बघा. पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय वॉटर बट बिलो द सरफेस ऑफ वॉटर इज कॉल्ड हायपोहायड्रोफिली. बरोबर आहे का? ज्या वनस्पतींमध्ये पॉलिनेशन हे पाण्याच्या मदतीने होणार आहे पण पाण्याच्या सरफेस खाली होणार आहे, पाण्याच्या पृष्ठभागाखाली होणार आहे, त्याला म्हणायचं हायपोहायड्रोफिली. सो पॉलिनेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ वॉटर बट बिलो द सरफेस ऑफ वॉटर इज कॉल्ड हायपोहायड्रोफिली. पुढे बघा. इपी मीन्स अबव, हायड्रो मीन्स वॉटर, फिली मीन्स लविंग. सो पॉलिनेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ वॉटर बट अबव द सरफेस ऑफ वॉटर इज कॉल्ड इपीहायड्रोफिली. ओके, आता तेच आपण हायपोहायड्रोफिली आणि इपीहायड्रोफिली आपण त्याच्या एक्झाम्पल सहित डिटेल पाहणार आहोत. बघा, हायड्रोफिली pollinating agencies are divided into 2 types, hypohydrophily and epihydrophily. Hypo means below, hydro means water, philus means living. बघा, hypohydrophily, hypo means below, hydro means water, philus means living. So pollination takes place with the help of water but below the surface of water is called hypohydrophily. समजलं? डेफिनेशन सोपी आहे. त्यामुळे काय म्हटलंय बघा,
pollination takes place by water but below the surface of water is called hypohydrophilia. तिला काय म्हणायचं आहे? हायपोहायड्रोफिली असं म्हणायचं आहे. आता हे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतील तेच इथं असणार आहेत. फक्त पाण्याच्या खाली पाण्याच्या पृष्ठभाग जो आहे त्याच्या खाली पॉलिनेशन होणार आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही युनिक कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत आणि पाण्याच्या वरती पॉलिनेशन होणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काही युनिक कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे. ते आपण बघूया. So pollination takes place by water but below the surface of water is called hypohydrophilia. Okay, next, plant produces needle-like pollen grains with lack of exile. बरोबर आहे? म्हणजे वनस्पती काय करणार आहे? Plant produces needle-like pollen grains. निडल सारखे पोलन ग्रेन तयार करणार आहे, असे लांब इलॉंगेटेड आणि निडल सारखे टोकदार विथ लॅक ऑफ एक्झाइल. एक्झाइल ही काय असणार आहे? ऍब्सेंट असणार आहे. तुम्हाला नीट मध्ये प्रश्न पडू शकतो बरं का, कशावरती? लॅक ऑफ एक्झाइल वरती. कुठल्या एजन्सीज ऑफ पॉलिनेशन मध्ये फ्लोरल ऍडॅप्टेशन्स आहे की त्याच्यामध्ये एक्झाइल ऍब्सेंट आहे. ओके, सांगता यायला पाहिजे. सो नेक्स्ट, plant produces needle-like pollen grains with lack of exiles. Next, they bear some specific gravity as that of water. Hypohydrophilia बरोबर आहे ना? मग आता मला सांगा, पाण्याचा पृष्ठभाग आहे बरोबर आहे, पोलन ग्रेनची ग्रॅव्हिटी ही ऍज वॉटरची जेवढी ग्रॅव्हिटी आहे तेवढी असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त असली तर तो पोलन ग्रेन पाण्याच्या तळाला जाऊन बसणार आहे आणि वॉटरच्या ग्रॅव्हिटी पेक्षा कमी असली तर तो पाण्यावरती तरंगणार आहे. समजलं? त्यामुळं हायपोहायड्रोफिली मध्ये वॉटरची जेवढी ग्रॅव्हिटी आहे तेवढीच पोलन ग्रेनची ग्रॅव्हिटी पाहिजे, जेणेकरून तो पोलन ग्रेन त्या पाण्यामध्ये पाण्याच्या पृष्ठभागाखाली राहणार आहे. सो दे बियर सम स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऍज दॅट ऑफ वॉटर. देअरफोर का वॉटरची जेवढी ग्रॅव्हिटी आहे तेवढीच त्या पोलन ग्रेनची ग्रॅव्हिटी का असणार आहे? कारण आहे. सो दे बियर सम स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऍज दॅट ऑफ वॉटर, देअरफॉर दे फ्लोट बिलो द सरफेस ऑफ वॉटर. ओके, समजलं का कारण? बघा पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, जर वॉटरच्या ग्रॅव्हिटी पेक्षा पोलन ग्रेनची ग्रॅव्हिटी जास्त असेल तर तो तळाला जाऊन बसणार, कमी असेल तर तो वरती तरंगणार आहे पृष्ठभागावरती, आणि वॉटर इतकीच असेल तर तो पाण्यामध्ये तरंगणार आहे, पाण्याच्या आतमध्ये तरंगणार आहे. बरोबर आहे? नेक्स्ट, हे झालं पोलन ग्रेन. दीज पोलन ग्रेन्स वेन कम इन कॉन्टॅक्ट विथ स्टिग्मा. ज्या वेळेला त्या पद्धतीचा पोलन ग्रेन स्टिग्माच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल, दे कॉइल्ड अराउंड इट अँड जर्मिनेट, आणि ते स्टिग्मा भोवती जमा होणार आहे आणि तेच स्टिग्मावरती पडल्यानंतर त्या पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होणार आहे आणि फर्टिलायझेशन होणार आहे. आणि हे जे फर्टिलायझेशन आहे ते पाण्याच्या पृष्ठभागाखाली होतं, म्हणून याला म्हणायचं हायपोहायड्रोफिली. एक्झाम्पल आहे झोस्टेरा अँड सिरॅटोफायलम. एक्झाम्पल नीट साठी इम्पॉर्टंट आहे. ओके, सो झोस्टेरा अँड सिरॅटोफायलम. नीटचे मी तुम्हाला 2-3 प्रश्न सांगितलेले आहेत. हायड्रोफिली ज्या ज्या प्लांट मध्ये होणार आहे त्या प्लांटच्या पोलन ग्रेन मध्ये एक्झाइल ऍब्सेंट आहे, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, जेवढे सगळे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे एक्झाम्पल्स नीट साठी इम्पॉर्टंट आहेत. नीटच्या एक्झाम मध्ये नीटच्या एक्झाम मध्ये एक्झाम्पल्स जे आहेत त्यांना जास्त प्रिफरन्स दिला जातो. आताच्या क्वेश्चन पेपर मध्ये तुम्ही पाहिलं असेल. ओके, सेकंड टाइप इज इपीहायड्रोफिली. Epi means above, hydro means water, phily means loving. So pollination takes place with the help of water, but above the surface of water is called epihaydrophily. बरोबर आहे का? पॉलिनेशन वॉटरच्या मदतीने होणार आहे, पण ते वॉटरच्या सरफेस वरती होणार आहे, म्हणून त्याला इपीहायड्रोफिली असं म्हटलं जातं. आणि लक्षात ठेवा बाळांनो, इपीहायड्रोफिलीचं वेल नोन एक्झाम्पल आहे व्हॅलिस्नारिया एक्झाम्पल. ओके, नीट साठी इम्पॉर्टंट आहे. आता या व्हॅलिस्नारिया मध्ये मी तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनच्या मदतीने दाखवतो. हा वॉटर सरफेस आला. ओके,
राईट. टोटल व्हॅलिस्नारिया हे प्लांट सबमर्ज्ड आहे, म्हणजे टोटल पाण्याखाली असणार. या पद्धतीने मी दाखवतो. व्हॅलिस्नारिया प्लांट. ओके. मेल प्लांट वेगळं आणि फिमेल प्लांट वेगळं, बरोबर आहे. तिथं म्हटलंय डायोसियस प्लांट, दॅट इज मेल अँड फिमेल फ्लावर्स आर सबमर्ज्ड अँड प्रोड्यूस्ड ऑन सेपरेट प्लांट. डायोसियस प्लांट, प्लांटचे प्रकार आहे डायोसियस प्लांट आणि मोनोसियस प्लांट. मोनोसियस प्लांट म्हणजे काय, तर हे युनिसेक्शुअल फ्लावर तयार करतात, पण मेल आणि फिमेल फ्लावर एकाच प्लांट वरती तयार करत असतील तर मोनोसियस. डायोसियस का, मेल प्लांट वेगळं आणि फिमेल प्लांट वेगळं, समजलं. व्हॅलिस्नारिया दोन प्लांट आहेत, एक आहे ते मेल, दुसरा आहे ते फिमेल, बरोबर आहे. या ठिकाणी मी दाखवतो हे मेल प्लांट, फिमेल प्लांट. ओके. हा हे झालं फिमेल प्लांट आणि हे झालं मेल प्लांट. ओके. बघा मेल प्लांट, तुम्ही बघा मेल प्लांटचे जे फ्लावर्स आहेत, ज्या वेळेला मेल प्लांट मॅच्युअर होईल, फ्लावर प्रोड्यूस करेल, ते सगळे फ्लावर्स या प्लांट पासून तुटणार आहेत. सो ऍट द टाइम ऑफ मॅच्युरिटी or after the completion of maturation period of the plant, the male flower detached from the plants and this flower are come on the surface of water and float on the surface of water. काय होणार आहे, ज्या वेळेला हे मेल प्लांट मॅच्युअर होईल, मॅच्युअर झाल्यानंतर याच्यामधले जे फ्लावर्स आहेत, मेल फ्लावर आहेत, ते या मेल प्लांट पासून तुटतात, पाण्याच्या पृष्ठभागावरती येतात आणि पाण्याच्या पृष्ठभागावरती ते तरंगतात. अशा पद्धतीने. ओके. हे असे तुटून या ठिकाणी आलेले आहेत, हे असे वर येणार आहेत. आले. फिमेल फ्लावर तुम्ही जर बघितलं सबमर्ज्ड आहेत, म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावर पाणी आणि त्याच्या आतमध्ये बुडलेले, पण पॉलिनेशन कुठलं होतं, इपिहायड्रोफिली. मुलांना वाटतं प्लांट सबमर्ज्ड आहे, प्लांट तर सबमर्ज्ड आहे. सबमर्ज्ड म्हणजे वनस्पती पाण्याच्या आतमध्ये बुडलेली आहे आणि पॉलिनेशन मात्र घडतं इपिहायड्रोफिली, उलट आहे. इथं कन्फ्युजन करून बसायचं नाही, समजलं. हायपोहायड्रोफिलीच्या खाली ते टाकायचंच नाही, तिथं उलट आहे. इपिहायड्रोफिली वनस्पती बुडलेली आहे पण पॉलिनेशन वरती घडतं. आता बघा, फिमेल ज्या वेळेला मॅच्युअर होईल आणि फर्टिलायझेशनची गरज पडेल, त्यावेळेला या ठिकाणी मी स्टिग्मा असं म्हटलं होतं ना, स्टिग्मा इज अनकॉइलिंग. स्टिग्मा नाही, पेडिसेल, पेडिसेल, पेडिसेल. ओके. पेडिसेल, राईट. मग तुम्ही जर बघितलं या ठिकाणी काय असणार आहे, प्लांट आहे, त्या प्लांटचा जो फ्लावर आहे, त्या फ्लावरचा पेडिसेल हा लॉंग असणार आहे. काय लॉंग असणार आहे, पेडिसेल लॉंग असणार आहे, बरोबर आहे. पेडिसेल लॉंग असल्यावर व्हॉट इज मीन बाय पेडिसेल, स्टॉक ऑफ फ्लावर, स्टॉक ऑफ फ्लावर. ओके. मग काय होईल, मेल फ्लावर मॅच्युअर झाल्यानंतर तुटून वरती येतील आणि फिमेल प्लांट ज्या वेळेला मॅच्युअर होईल त्यावेळेला फ्लावर तयार झाल्यानंतर पेडिसेल हा अनकॉइलिंग झालेला असतो, त्यामुळे तो खालीच फ्लावर. बघा दुसरं मी दाखवतो या ठिकाणी. या ठिकाणी कॉइलिंग झाल्यामुळे काय झालंय, फ्लावर आहे पण पाण्याच्या आतमध्ये सबमर्ज्ड आहे. ओके. ज्या वेळेला फर्टिलायझेशन पिरियड येईल त्यावेळेला याचं अनकॉइलिंग होणार आहे आणि वॉटरच्या सरफेस वरती येणार. वॉटर सरफेस वरती आली की बाकीचे मेल फ्लावर्स या फिमेल फ्लावरच्या भोवती जमा होणार आहेत आणि पॉलिनेशन होणार आहे. पॉलिनेशन झालं की पुन्हा हा जो पेडिसेल आहे, पेडिसेल आहे, त्याचं कॉइलिंग होणार आहे आणि तो पुन्हा वॉटरच्या सरफेसच्या आतमध्ये येणार आहे. Epihydropily, epi means above, hydro means water, phylus means living. So pollination takes place with the help of water, but above the surface of water is called epihydrophily. So pollination occurs on the surface of water is called epihydrophily. It is common type of hydrophily. Hydrophily plant मध्ये common type आहे, म्हणजे hydrophily pollination मध्ये
किंवा हायड्रोफिलिक एजन्सीज मध्ये हा कॉमन आहे. नेक्स्ट व्हॅलिस्नारिया नीट साठी पुन्हा एकदा सांगतोय, नीट साठी इम्पॉर्टंट आहे. व्हॅलिस्नारिया प्लांटचं नाव, त्याचं मेकॅनिझम आणि त्याचं सबटाइप हा वाला नीट साठी इम्पॉर्टंट आहे. So Vallisneria is a dioecious plant. Dioecious plant. What is meant by dioecious plant? Male flower and female flower are present on separate plants. What is meant by monoecious plant? ज्या वेळेला मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर एकाच प्लांट वरती असतात त्यावेळेला त्याला म्हणायचं मोनोशियस. वेगवेगळ्या प्लांट वरती असतील तर डायोशियस. So Vallisneria is a dioecious plant, that is male and female flowers are submerged, म्हणजे पाण्यात बुडलेले असतात अँड प्रोड्यूस्ड ऑन सेपरेट प्लांट. वेगवेगळ्या वनस्पतींवरती असतात. दाखवले मी तुम्हाला, मेल प्लांट वेगळं, फिमेल प्लांट वेगळं. नेक्स्ट ऍट द टाइम ऑफ मॅच्युरिटी मेल फ्लावर्स आर डिटॅच्ड फ्रॉम मेल प्लांट अँड फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. ओके, म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळेला मेल फ्लावर हे मेल प्लांट पासून तुटतात आणि वॉटर सरफेस वरती येऊन फ्लोट करतात. नेक्स्ट द फिमेल फ्लावर्स have coiled long pedicel which undergoes uncoiling at time of maturity. ओके, बरोबर आहे. आता या ठिकाणी काय म्हटलंय, पेडिसेल असं म्हटलेलं आहे. सो द फिमेल फ्लावर्स हॅव अ coiled long pedicel which undergoes uncoiling at the time of maturity. राईट, म्हणजे काय होणार आहे बघा, या ठिकाणी मी स्टिग्मा असं म्हटलं होतं ना, स्टिग्मा इज अनकॉइलिंग. स्टिग्मा नाही, पेडिसेल. ओके, पेडिसेल. राईट, मग तुम्ही जर बघितलं या ठिकाणी काय असणार आहे, प्लांट आहे. त्या प्लांटचा जो फ्लावर आहे त्या फ्लावरचा पेडिसेल हा लॉंग असणार आहे. काय लॉंग असणार आहे, पेडिसेल लॉंग असणार आहे. बरोबर आहे. पेडिसेल लॉंग असल्यावर व्हॉट इज मीन बाय पेडिसेल, स्टॉक ऑफ फ्लावर. ओके, मग काय होईल, मेल फ्लावर मॅच्युअर झाल्यानंतर तुटून वरती येतील आणि फिमेल प्लांट ज्या वेळेला मॅच्युअर होईल त्यावेळेला फ्लावर तयार झाल्यानंतर पेडिसेल हा अनकॉइलिंग झालेला असतो, त्यामुळे तो खालीच फ्लावर. बघा दुसरं मी दाखवतो. या ठिकाणी कॉइलिंग झाल्यामुळे काय झालंय, फ्लावर आहे पण पाण्याच्या आतमध्ये आहे, सबमर्ज्ड आहे. ओके, ज्या वेळेला फर्टिलायझेशन पिरियड येईल त्यावेळेला याचं अनकॉइलिंग होणार आहे आणि वॉटरच्या सरफेस वरती येणार. वॉटर सरफेस वरती आले की बाकीचे मेल फ्लावर्स या फिमेल फ्लावरच्या भोवती जमा होणार आहेत आणि पॉलिनेशन होणार आहे. पॉलिनेशन झालं की पुन्हा हा जो पेडिसेल आहे त्याचं कॉइलिंग होणार आहे आणि तो पुन्हा वॉटरच्या सरफेसच्या आतमध्ये येणार आहे. ओके, so Vallisneria is a dioecious plant, that is male and female flowers are submerged and produced on separate plants. At the time of maturity male flowers are detached from male plant and float on the water surface. समजलं? नेक्स्ट या ठिकाणी बघा, the female flowers have a coiled long pedicel. मी सुरुवातीला काय चुकून झालं होतं, स्टिग्मा सांगितलं होतं. स्टिग्मा नाही, पेडिसेल लॉंग असतो. हे सुद्धा नीट साठी इम्पॉर्टंट आहे. काय लॉंग आहे, पेडिसेल लॉंग आहे, पेडिसेल. राईट, स्टिग्मा स्टाईल नाही, स्टिग्मा स्टाईल नाही, या ठिकाणी पेडिसेल लॉंग आहे. त्यामुळे टोटल फ्लावर वरती येणार आहे ना. सो द फिमेल फ्लावर्स हॅव अ कॉइल्ड लॉंग पेडिसेल. फिमेल फ्लावर मध्ये कॉइल्ड म्हणजे वायर सारखी गुंडळलेली आणि लॉंग पेडिसेल which undergoes uncoiling at the maturity. म्हणजे ज्या वेळेला ते मॅच्युअर होईल त्यावेळेला ते अनकॉइलिंग होऊन वरती येणार आहे. ओके, नेक्स्ट they reached on the surface of water surface and comes in contact with male flower and fertilization takes place. ज्या वेळेला पेडिसेलचं अनकॉइलिंग होईल, पहिल्यांदा कॉइल्ड असणार आहे पेडिसेल, कॉइल्डचं अनकॉइलिंग झालं की तो पेडिसेल वरती येणार आहे. पेडिसेलच्या बरोबर फ्लावर वॉटर सरफेसच्या वरती आलं की लगेच मेल फ्लावर या फिमेल फ्लावरच्या भोवतीने जमा होतात आणि पॉलिनेशन घडणार आहे. आणि पॉलिनेशन झालं की फर्टिलायझेशन घडणार आहे आणि या पद्धतीनं क्रॉस पॉलिनेशन अचीव्ड केलं जाणार आहे. सो क्रॉस पॉलिनेशन इज अचीव्ड ऑन द सरफेस ऑफ वॉटर. ओके, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये हायड्रोफिलीची डेफिनेशन, त्याचे फ्लोरल अडॅप्टेशन्स आणि हायड्रोफिलीचे टाइप्स बघितलेले आहेत, हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली.